4 जिल्ह्यात वॉन्टेड असलेल्या 2 दरोडेखोरांच्या जालना एलसीबीने आवळल्या मुसक्या। दरोडेखोर सागर सिंह अंद्रेले उर्फ बावरी वर 31 तर अजितसिंग भोंडवरवर 27 गुन्हे दाखल। जालन्यातल्या देवमूर्तीत जबरी चोरी करणारे 2 सराईत दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 8 तासाच्या आत पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत तब्बल 7,14,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जालना तालुक्यातील देवमूर्तीत जबरी चोरी करून फरार झालेल्या 2 सराईत दरोडेखोरांना अवघ्या 8 तासांच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून जेरबंद केलेत। जालना तालुक्यातील देवमूर्ती येथील विठ्ठल चव्हाण यांच्या घरी काल रविवारी भरदिवसा जबरी चोरी झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळे पथके तयार करून अर्जुनसिंग छगनसिंग भोंड वयवर्ष 24 राहणार गोविंदसिंग नगर जालना व सागरसिंग फंट्यासिंग अंध्रेले उर्फ बावरी वयवर्ष 24 राहणार हरिगोविंद रेसिडेन्सी सरस्वती मंदिराजवळ जालना अशी ताब्यात घेतलेल्या 2 दरोडेखोरांना जालना शहरातील कन्हैया नगर चौफुली इथं सापळा रचून अटक केली आहे। सदर आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेली रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने, गुन्हे करताना वापरलेले हत्यार, गुन्ह्यात वापरण्यात आलेली 4 चाकी वाहन असे एकूण 7,14,380 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर आरोपींना पुढील तपासासाठी तालुका जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश उबाळे, शांतीलाल चव्हाण, राजेंद्र वाघ, समूल कांबळे, रामप्रसाद पवरे, कृष्णा तंगे, रमेश राठोड, सुधीर वाघमारे, इर्शाद पटेल, सतीश श्रीवास, संदीप भोसलेसह इतरांनी केली आहे। काल तालुका पोलीस स्टेशन हद्दीत देवमूर्ती नगर येथे एक दिवसात जबरी चोरीची घटना घडली होती, ज्यामध्ये काही लोकांनी एका व्यक्तीकडून कार आणि त्याच्या घराचे कॅश आणि गोल्ड वगैरे सगळा तो जबरदस्ती घेऊन गेले होते। लगेच आमची तालुका पोलीस स्टेशन आणि एलसीबीची टीम त्यामध्ये ॲक्टिव्ह झाली आणि 8 तासाच्या आतमध्ये पूर्ण 100% मुद्देमाल रिकवर त्याच्यामध्ये केलेला आहे। 2 आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहे। दोघे सराईत गुन्हेगार आहे। 7 तारीखला म्हणजे 4 दिवस अगोदर नागपूरमध्ये पण दरोडाची घटना याच आरोपींनी केलेली आहे आणि अमरावती, नागपूर, यवतमाळ 3 जिल्ह्यामध्ये हे वॉन्टेड होते। सगळे ठिकाणी दरोडा आणि रॉबरी सारखे गुन्हे याच्यावर दाखल आहे। तसेच प्रत्येकवर 25 ते 30 गुन्हे एवढे केसेस सर्वांवर रजिस्टर आहे। एक मोठा गँग जो की नागरिकांची सुरक्षासाठी मोठी हानी करू शकत होता, ते पकडण्यामध्ये आमची टीमला सक्सेस भेटली आहे।